नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता उस्मानाबादमध्ये. हो खरं आहे, उस्मानाबादमधल्या दोन वहिनींना आज भेटणार आहोत, चिखलीकर वहिनी आणि कुलकर्णी वहिनी. आणि आज पुन्हा बघणार आहोत की ही पैठणी कोण पटकावणार. आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. चला. उस्मानाबाद सांजा रोड इथल्या श्रेयस बंगल्यामध्ये राहणाऱ्या सौ कृपा वैभव कुलकर्णी वहिनींना आता आपण भेटणार आहोत. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. नाव सासरचं सौ कृपा वैभव कुलकर्णी आणि माहेरचं? माहेरचं कृपा ओमप्रकाश सांजेकर. सगळं कृपा आहे म्हणजे. हो. बालपण कुठलं? बालपण असं म्हणजे उस्मानाबादमध्येच गेलं, पण वडिलांची बदली तुळजापूर, भूम वगैरे उस्मानाबाद. म्हणजे माहेर कुठे? माहेर उस्मानाबाद. इथे 4 घरं सोडल्यानंतरच माहेर आहे माझं. सगळं 4 घरातलं अंतर आहे. हे अंतर कमी झालं हे आपण जाणून घेणार, पण आधी ओळख करून घेऊया सगळे. हे मिस्टर वैभव कुलकर्णी. नमस्कार. हा सृजन माझा मुलगा. या माझ्या सासूबाई. नमस्कार. सासरे कुठे गेले? हे सासरे माझे. नमस्कार. हे माझे वडील. नमस्कार. माझी आई. नमस्कार. प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. कोणी कोणी काय काय सल्ले दिले हो तुम्हाला? बऱ्याच जणांनी काही काही घरातल्या वस्तू मोजून ठेवा. त्यांच्या घरातलं सोडून तुमच्या घरात मोजायला? नाही तसं नाही, नाही सल्ले दिले. पण म्हणजे अमुक तयारी करा, किंवा हे तुम्ही म्हणजे ऍक्टिंग काय करून दाखवणार, किंवा कसं ओळखणार. कोण होतं हे ट्रेनिंग क्लासेस घेणार? नाही, कोणी नव्हतं खास करून, पण असंच म्हणजे चर्चा आम्ही पाहतोच ना कार्यक्रम, तर त्याच्यावरूनच म्हणजे असं आम्ही म्हणत होतो की आता त्यांनी जर हा डायलॉग विचारला तर कशी ऍक्टिंग करायची, नेमकं हे कसं करून दाखवायचं, ती ऍक्टिंग आपली बरोबर येईल का वगैरे वगैरे. म्हणजे आज मिस्टरांनी बरेच डायलॉग पाठ करून ठेवलेत. नाही, मिस्टरांचं नाही, माझ्याबद्दलची तयारी सांगते. त्यांचं माहित नाही आता त्यांनी काही केलंय का नाही, काहीच माहिती. काही माहिती नाही. असं कसं? बरं कसं काय, कुठे ओळख झाली? हे 4 बंगल्यातलं काय गडबड आहे? 4 घरातली म्हणून नाही, आम्ही दोघं पण आकाशवाणीला काम करतो, उस्मानाबाद आकाशवाणीला. मी अनाउन्सर आहे तिथं. आणि ते पण जवळजवळ आम्ही 5 वर्ष एकत्रच होतो. शास्त्रीय संगीतावर आधारित म्हणजे शास्त्रीय संगीतावर आधारित रागांची माहिती करून देणारे कार्यक्रम वगैरे आम्ही बरेच केले. पण तुम्हाला रागांची माहिती कशी? नाही, म्हणजे आवड आहे गाण्याची आम्हाला, म्हणजे गाण्यामुळे आम्ही एकत्र आलोय. तुम्हाला राग येत नाही का? खूप येतो राग. नाही, राग हे दोन्ही म्हणजे दोन्ही राग वीक पॉइंटच आहेत. बरं. आणि ते काय ते आकाशवाणीत काय करायचे? ते शास्त्रीय संगीताचे प्रोग्राम करायचे आणि अनाउन्सर म्हणून ते मला घेत होते. म्हणजे अनाउन्स बरोबर नाही, हा वशिला झाला मग. नाही तसं नाही, पण त्या निमित्ताने आमची ओळख वाढली आणि सूर जुळले. हा, अगदी. आणि मग इथून जाताना पण बरं एकत्र? नाही, कॉलनीतली तशी कमीच ओळख होती आमची. कॉलनीतली कमी, पण आकाशवाणीतली जास्त, कारण तिथे थोडासा वेळ गेल्यामुळे. मग ही आकाशवाणी कधी झाली? ही आकाशवाणी आम्ही डायरेक्ट केली. म्हटलं आता बास, लग्नच करूया डायरेक्ट. हो. बाकी कसे चांगले असतीलच? खूप चांगले आहेत. आणि एकच सांगेन मी की खूप शार्प आहे. आणि शार्प आहे? हा, शार्प आहे. ते आता बघूया, बोलूया त्यांची. आणि सासूबाई पण खूपच चांगल्या आहेत. खूप म्हणजे बिलकुल म्हणजे असं कुठल्याच गोष्टीचं बंधन सासू सासऱ्यांकडून कधीच नसतं. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी करू शकतो की आकाशवाणीत पळणं, मध्येच ऍड करणं वगैरे, मध्येच गाणे ऐकत बसणं तासन-तास. मग अशा सगळ्या गोष्टींना काय बोलवायचं का सासूबाईंना? हो, बोलवा. अगदी. काकू. नमस्कार आई. नमस्कार. सांगा सुनेबद्दल काहीतरी. काही नाही सांगायचं, मला खूप सुंदर सून मिळाली, माझ्या अपेक्षापेक्षा जास्त मिळालेली, त्यामुळे मी काही सांगू शकते. बापरे, एवढं कौतुक. पण इथून जाता येता तुम्ही त्यांना बघत असाल ना पूर्वी? हो, बघत होतो. आम्ही स्वतःहून मागणी घातली आणि त्या दोघांचं प्रपोजल आलं. म्हणजे आम्ही स्वतःहून त्यांच्या घरी जाऊन सांगितलं की आम्हाला तुमची मुलगी करून घ्यायची. तुम्हाला कसं कळलं काय ह्यांची सूर जुळतायत ते? आम्हाला दिसत होतं. आणि मग आम्ही आईंना, त्यांच्या आई वडिलांना जाऊन भेटलो. असं असं आहे, तुम्हाला इच्छा असेल तुम्ही हो म्हणा, नाही म्हणलं तरी आम्हाला काही राग येणार नाही. पळवून नेऊच? नाही, पळवून तर नेणारच नव्हतं. आता आपण खेळाला सुरुवात करूया. प्रश्न विचारतो आधी. किचन मध्ये मांडणीच्या बाजूला छोट्या आकाराच्या चटई आहे. आसन. हा, आसन आहे. किती आहे? एकूण 7 आहेत. अभिनंदन. पहिलं बक्षीस तर तुम्हाला. उस्मानाबाद
उस्मानाबादेत आल्याबरोबर बोनी तर झालेली आहे. आणि आता तुम्ही सांगायचं त्यांचं जन्मस्थळ कोणतं? उस्मानाबादच. आणि यांचं उस्मानाबाद. उस्मानाबाद. बरं, ठीक. तर तुम्ही सांगा तुमचं जन्मस्थळ कुठलं? माझं उस्मानाबाद. आणि त्यांचं तुम्ही सांगा. उस्मानाबाद परंडा आहे पण माझं. परंडा आहे. आणि त्यामुळे हे बक्षीस गेलं. अशी गडबड होती थोडीशी आणि बक्षीस जातं. आणि आता तुम्ही उखाणा घ्यायचा. घेणार? नको. त्यापेक्षा कुठलंही एक गाणं म्हणा आणि त्या गाण्याच्या शेवटच्या अक्षरावरून तुम्ही उखाणा घ्या. म्हणा. जीवनात ही घडी अशीच राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीचा फुलावरी वसंत नाचू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. वा वा वा. आईने एकदम त्या काळात नेलं आणि जणू काही आपण ग्रामोफोन वरती गाणं ऐकतोय असं वाटत होतं. दवरून उखाणा. दिलदार बांदेकर आवडतात सर्वांना. वैभवराव तुम्ही पण हो म्हणा ना. अभिनंदन. 1, 2 हे आणखी 200 रुपयाचं बक्षीस मिळालं. थँक्यू. एकूण 300 रुपयाचं बक्षीस वहिनींना मिळालेलं आहे. चला तर मग आता जाऊन भेटूया आपण चिखलीकर वहिनी. उस्मानाबाद सांजा रोड येथील लेण्याद्री बंगल्यात राहणाऱ्या सौ स्वातीराज चिखलीकर वहिनींना आता आपण भेटणार आहोत. कधी पायी कधी सायकल, थोडक्यात मिळेल त्या वाहनानं प्रवास हा सुरूच असतो प्रत्येक घरातला आनंद टिपण्यासाठी. नमस्कार. नाव सांगा. स्वाती राज चिखलीकर. माहेरचे स्वाती दिगंबरा घोसाळी. आणि माहेर कुठलं तुमचं? हेच उस्मानाबाद. हेच का ते? विचारूया ना आपण. पण आधी वहिनी ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर राज चिखलीकर. नमस्कार. हे माझ्या सासूबाई प्रवीला चिखलीकर. नमस्कार. हे माझे सासरे नमस्कार. श्रीपाद चिखलीकर. नमस्कार. हे माझे वडील दिगंबरा घोसाळी. ही माझी आजी सासूबाई यांची आई. हे आमच्या कॉलनीतले. ही माझी बहीण आहे. ओके. ही माझी नणंद आहे. या. ही माझी आई आहे निर्मला गोसावी. प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. उस्मानाबाद कसं काय जमलं लग्न? आमचं लव्ह मॅरेज आहे. कसं? त्यांच्या मित्राच्या लग्नाला गेलं तर त्यावेळेस तिथं भेट झाली हा. आणि लगेच लग्न झालं. थोड्या थोड्या दिवसांनी. दिवसांनी. मग घरी कधी समजलं? लग्न झाल्यावर समजलं ते. अच्छा, लग्न झाल्यावर समजलं. बरं. खुश आहात ना? हो, खूप आनंदी आहात ना? व्हेरी गुड. काय करायची इच्छा आहे तुमची? तुम्हाला काय करायचंय आयुष्यात? आयुष्यात काय करता सध्या? मी गृहिणी आहे. गृहिणी. आवाज एकदम कमी झालाय. मी नाही काय विचारणार होते. नाही तसं नाही. मग काय सासूबाईंबद्दल सांगा. सासूबाई कशा आहेत? काय? सासूबाई खूप छान आहेत. मनमिळाऊ आहेत. हं? हो. किती वर्ष झाली लग्नाला? 10वं चालू आहे आता सध्या आमच्या लग्नाला. 10 वर्ष झाली. बर. आता प्रश्न विचारू का मग? मग त्याच्या आधी सासूबाईंना बोलवूया का? हो बोलू. या. नमस्कार आई. नमस्कार. तुम्ही सांगा सुनेबद्दल. सून माझी खूप चांगली. माझं 9-10 माणसाचं कुटुंब सांभाळते. हो. हो. अरे वा वहिनी, एवढी मोठी आज म्हणजे म्हणतात ना प्रशस्ती आम्ही पत्र. मायलेकीसारखं वागतो दोघी. हो का? छान. पण मग ज्या वेळेला म्हणजे खरं तर 10 वर्ष झाली आहेत लग्नाला म्हणून, मुलगा आणि सून यांच्यात समजा काय कुटपुट झाली थोडीशी, तर तुम्ही कोणाची बाजू घेता? मी सुनेचीच बाजू घेते. हो. अरे रे बिचारा मुलगा. काय वहिनी ना एकदम फिरवून टाकलं सासूबाईंना. आधी प्रश्न विचार. आपण ज्या हॉलमध्ये बसलेले आहोत त्याच्या सिलिंगला एकूण चौकोनी आकार किती आहे? 70. अभिनंदन वहिनी, हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. आता मला सांगा त्यांची रास कोणती? कुंभ. आणि यांची? सिंह. नाही. अभिनंदन, आणखी 200 रुपयाचं बक्षीस. सासू आणि सुनेतलं नातं बघा कसं घट्ट होऊ लागलेलं आहे. आणि आता तुम्ही मला सांगा तुमचं बालपण उस्मानाबादेतलं? नाही, माझा जन्म मेंढ्याला झाला आजोळी. पण आजोळी.
खेडेगावामध्ये झालं. ढोकीजवळ खेड आहे. खेड्यात अगदीच लहानशा खेड्यात तुम्ही लहानाच्या मोठ्या झाल्या. त्या खेड्यात त्या मातीतलं ऐकलेल्या ओवी किंवा गाणं किंवा काहीतरी असं जात्यावरचं काहीतरी ऐकवा. जात्यावर म्हणून दाखवायचं. हा म्हणा ना थोडं. त्याच्या शेवटच्या अक्षर नोखा नाही. ठीक. जात्याची वयरण ग गाली ते थोडी थोडी ग तुझ्या नामाची मला गोडी रे. गाली ते थोडी थोडी रे सावळ्या विठोबाची रे तुझ्या नामाची मला गोडी रे. वा वा र. रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास, राजचं नाव घेते होम मिनिस्टर करता खास. वा अभिनंदन. आणखी 300 रुपये.